शेगावला जायचा प्लॅन खूप दिवसाचा होता, पण दिवस मात्र आमचा काही ठरत नव्हता। आज होता रविवार आणि आम्ही आज ठरवलं की आजच आपण शेगावला जाऊया। तर सकाळीच आम्ही इथे शेगावला जायसाठी निघालो आणि शेगावमध्ये आमचं आज कसं दर्शन झालं ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल, तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर इथे 10-10:30 वाजले आहेत आणि आम्ही शेगावला जायसाठी इथे फायनली निघतो आहोत। आपण कितीही पटकन करायचं म्हटलं तरी लहान मुलं सोबत असताना आपल्याला उशीरच होतो कुठेही निघायचं म्हटलं तर इथे फायनली आम्ही निघालो। माझा भाऊ आधीच खाली आलेला होता, तो गाडी काढत होता आणि मग ऊन बघा तुम्ही 10-10:30 झाले होते, पण असं वाटत होतं की 1-1:30 वाजलेला आहे आणि फायनली आम्ही इथे शेगावला जातो आहोत। इनाया बघा इथे मस्ती करते आहे, तुम्हाला दिसत असेल छान खेळते आहे, पण अजिबात नाही। इने मला फार त्रास दिला गाडीत, कारण की तिचा झोपेचा टाइम झालेला होता, त्यामुळे ती चिडचिड करत होती आणि मग झोपेचा टाइम झाला की तर मग मुलांना काहीच नको असतो, फक्त झोप हवी असते। तर असंच काहीच इनायाचं आहे, त्यामुळे ती चिडचिड करत होती। मंदिराच्या दिशेने जाता जाताच इथे ना सुंदर असे फ्रूट्स कट करून ठेवलेले होते आणि विविध प्रकारचे फ्रूट्स होते। आय थिंक 3-4 फ्रूट्स होते आणि 20 रुपीजला एक ग्लास होता। तर म्हटलं चला ऊन फार आहे आणि आपणही फ्रूट्स घेऊया, तेवढंच आपल्याला थोडं बरं वाटेल। तर आम्ही इथे पायनॅपल घेतलं आणि 20 रुपीजला एक ग्लास होता, 3 ग्लास घेतले आम्ही, मम्मीनी, मी आणि समायराने। आणि त्यानंतर मग आम्ही मंदिराकडे निघालो। तर आम्ही इथे मंदिरात पोहोचलो आहोत आणि आज संडे होता, त्यामुळे मंदिरात फार गर्दी होती। तसंही शेगावला संडेला, गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी फार गर्दी असते आणि इतरही दिवसांना गर्दी असतेच म्हणा, पण संडे होता त्यामुळे बरीच गर्दी होती। भक्तांच्या पायांना चटके लागू नये म्हणून अशी व्यवस्था केलेली आहे, व्हाईट कार्पेट टाकलेला आहे जेणेकरून पाय भाजतील नाही। आणि आम्ही इथे मुखदर्शन घेतो आहोत, कारण की समाधी दर्शन घ्यायला 2 ते 2.5 तास टाईम होता आणि इनाया एवढा वेळ राहिली नसती, त्यामुळे मग आम्ही मुखदर्शन घेण्याचाच निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही इथे मुखदर्शनाच्या रांगेत लागलो आहोत। आणि मुखदर्शनालाही बरीच गर्दी होती, पण व्यवस्था मात्र खूप उत्तम आहे, त्यामुळे कितीही गर्दी असो, आपला जो म्हणजे कितीही गर्दी असली तरी आपलं जे दर्शन आहे ते उत्तमरित्या होतं आणि आपल्याला त्रासही होत नाही। उन्हाळा आहे, गरम होतं, त्यामुळे ठिकठिकाणी इथे कूलर पण लावलेले आहे जेणेकरून भक्तांना गरमी होऊ नये आणि बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे। रांगेत उभं राहताना, चालताना जर आपण थकलो किंवा आपल्याला बसायची इच्छा झाली तर आपण बसूही शकतो, तर अशी उत्तम व्यवस्था इथे केलेली आहे। महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे आत आलेलो आहे। हा आतला परिसर आहे मंदिराच्या आणि इथे आम्ही पण थोडा वेळ टाइम स्पेंड केला।
सगळेजण दर्शन करून आल्यानंतर इथे थोड्या वेळ बसतात आणि फार प्रसन्न वाटतं. मला हा जो परिसर आहे हा फार आवडतो. फार पॉझिटिव्ह एनर्जी येते इथे बसल्यावर. आणि आम्ही पण इथे छान थोड्या वेळ बसलो निवांत. आणि त्यानंतर मग मला इथे जास्त व्हिडिओ क्लिक करता आले नाही, कारण की इथले जे कर्मचारी आहेत ते वेळोवेळी आपल्याला सूचना देतात आणि आपल्याला मोबाईल बंद ठेवायला सांगतात. त्यामुळे मग मी पण त्यांच्या नियमांचं मलाही वाटलं आपण पालन करायला हवं. पण थोडं का होईना मला इथे व्हिडिओ घ्यायचा होता, त्यामुळे मग मी इथे व्हिडिओ घेतलेले आहेत, जेवढे मला पॉसिबल झाले तेवढे. इथे थोड्या वेळ बसलो, टाईम स्पेंड केला, 1-2 फोटोही आम्ही क्लिक केले. जरी ते नाही म्हणत होते तरी पण मी थोडेफार व्हिडिओ पण घेतले. त्यानंतर आम्ही इथे पुढे आलो. इथे बघा महाराजांचे जे भक्त आहेत ते पारायण करता आहेत. इथे पण आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं. आणि इथले जे सेविकरी आहेत ते आपल्याला वेळोवेळी सांगतात की शांतता पाळा. आणि त्यानंतर आम्ही महाप्रसादाच्या दिशेने निघालो, कारण की मला महाप्रसाद घ्यायचा होता. गेले 2-3 वेळा मी शेगावला येऊन गेली होती, पण माझं काही महाप्रसाद मला घेता आला नाही, कारण हेच होतं की गर्दी असते खूप. पण यावेळेला मी मात्र ठरवलं होतं कितीही गर्दी जरी असली तरी महाप्रसाद आपण घेऊच. तर फार गर्दी होती, रविवार होता त्यामुळे. तर इथे बघा सगळे शिस्तबद्ध पद्धतीने मस्त आपला महाप्रसाद घेता आहेत. आणि एवढ्या वेळा रांगेत उभं राहून, चालून, थकून, दमून फायनली आम्हाला पण आमच्या मेहनतीचं फळ, कष्टाचं फळ मिळालं होतं. आमचा महाप्रसाद आम्हाला इथे मिळालेला आहे. तर खरं सांगू का, खूप छान वाटत होतं मला. फायनली आम्ही इथे महाप्रसाद घेतो आहोत. समायराला मी सांगते आहे की बघ, अजिबात ताटात उष्ट ठेवू नको, तुला जेवढं हवं तेवढंच घे. आणि तुला महाप्रसाद कसा वाटतो आहे, तुला जेवण कसं वाटते आहे. तर ती सांगते आहे की मम्मा जेवण खूप टेस्टी आहे, मला फार आवडलं आहे. तर मी तिला हेच इथे सांगत होते. आणि त्यानंतर मी पण इथे माझं जेवण करत होते. जेवण करताना मला फार छान वाटत होतं, प्रसाद घेताना फार छान वाटत होतं मला. कारण की कित्येक लोक असतात ही फक्त रांगेत जेवणासाठी नाही तर त्या महाप्रसादासाठीच लागत असतात. थोडं का होईना पण आपल्यालाही इथे प्रसाद मिळावा हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. दर्शन घेऊन आणि महाप्रसाद घेऊन फायनली आम्ही शेगावमधून आता इथून निघतो आहोत. तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओ थ्रू शेगावचं दर्शन म्हणजेच संत गजानन महाराज यांच्या शेगावचं दर्शन घडवलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर का अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला परत एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक